श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 एप्रिलला म्हणजेच वार आहे गुरुवार, दिनांक आहे 2 एप्रिल 2026 आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते, कारण या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस अगदी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाऊ लागली. संकटमोचन हनुमानजीची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार हनुमानजींना पुनरुज्जीवन देण्यात आलेला दिवस सुद्धा हनुमान जयंती म्हणून साजरी करतात. यंदाची हनुमान जयंती ही चैत्र शुक्ल पौर्णिमेला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी शुभतिथीवर हनुमानजींचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. मात्र यंदाची पौर्णिमा तिथी ही 2 दिवस असल्याने हनुमान जयंती नेमकी केव्हा साजरी करायची याबाबत थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व मारुती मंदिरात जातात, छान सजावट केली जाते. त्या दिवशी मारुती मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आणि विविध पूजा अर्चा देखील त्या दिवशी केल्या जातात. तर पहा, ही जी पौर्णिमा आहे तर ती 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:02 सुरू होत आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती 2 एप्रिल रोजी सकाळी 7:42 होणार आहे. उदय तिथीनुसार ही तिथी 2 एप्रिलला असल्याने ही जयंती 2 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे जर हनुमानजींना या दिवशी तुम्हाला प्रसन्न करायचं असेल, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर निरंतर रामनाम जप करू शकता. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्याचे पुण्यफळ प्राप्त होते, म्हणजेच आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. या उपायामध्ये अतिशय सात्विकता आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला या ठिकाणी असा हा एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. म्हणजेच नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी, संकट हे दूर होतील. तुमचे सर्व महत्त्वाची कामे पूर्ण लागतील. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट आहेत ते दूर होऊन जातील. घरातील इडापिडा, नजरबाधा, शत्रुत्रास इत्यादी संपून जाईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका, कारण हनुमान हे जय श्रीरामांचे अत्यंत निकट भक्त आहेत. पहा, हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिलला गुरुवारी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरामधील सर्व अडीअडचणी, संकट दूर होतील. कारण राम भक्त भगवान हनुमान चिरंजीवी आहे. त्यांना संकटमोचन असं म्हटलं जातं, संकटमोचक असंही म्हटलं जातं. कारण भगवान हनुमान हे भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्यांना संकटातून दूर करतात असं म्हटलं जातं. हा अगदी श्रद्धेने, भावनेने केलेली जी भक्ती आहे तर त्याचा अनुभव हा बऱ्याच भक्तांना आलेला आहे. जी व्यक्ती श्रद्धेने, भावनेने, अतिशय शुद्ध मनाने हनुमानजींची भक्ती करते, त्याचबरोबर त्यांचे काही सेवा, पूजा, उपाय करतात तर त्यांना नक्कीच फळ हे प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हनुमान जयंतीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर हनुमानजी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात. नारळ हा अतिशय शुद्धता, समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या नारळाचा उपाय जो आहे तर तो हनुमान जयंतीला करायचा आहे. नारळ एवढा शुद्ध आणि इतका पवित्र असतो की त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये नारळ हा वापरला जातो. नारळाला अगदी लक्ष्मीचं प्रतीक देखील म्हटलं जातं.
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं. नारळ हा ब्रह्म, विष्णू, महेश यांचं प्रतिनिधित्व करतो. जेव्हा भगवान विष्णूने पृथ्वीवरती अवतार घेतला तेव्हा देवी लक्ष्मी कामधेनू यांच्यासोबतच नारळाचे झाड देखील घेऊन आले होते. म्हणून नारळाला खूप अधिक महत्त्व दिलं जातं आणि नारळावरती असणाऱ्या 3 डोळ्यांची तुलना आहे तर ती भगवान शंकरांच्या 3 नेत्राशी केली जाते. आणि भगवान हनुमान हे दुसरे तिसरे कुणी नसून भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे आणि म्हणूनच नारळाला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. तर पहा, नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे. म्हणून आपल्याला नारळासंबंधी जर आपण हा उपाय केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि माता लक्ष्मी ही पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नारळासंबंधित जे काही उपाय आपण करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होते. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, सतत पैशांच्या अडीअडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुम्हाला त्या कष्टाला मेहनतीची साथ मिळत नाही, म्हणजेच नशिबाची साथ तुमच्या कष्टाला मिळत नाही. तुम्ही जे काही कष्ट करता, मेहनत करता त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही किंवा योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. जिथे तुमच्याकडे 10 रुपये आहेत आणि तुमच्याकडून 200 रुपये खर्च होत असतील तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरातील सर्व अडलेली कामे देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर तुमचं कोणतं महत्त्वाचं काम आहे आणि ते खूप दिवसापासून अडकलेलं आहे ते कामसुद्धा पूर्ण होईल. पैशांच्या अडचणी दूर होतील. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदायला सुरुवात होईल. इडापिडा, नजरबाधा, शत्रुत्रास हा देखील दूर होऊन जाईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे आता याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी 2 एप्रिलला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर पहा, हनुमानांची पूजा ही आपण घरामध्ये करत नाही, ती मंदिरात जाऊनच करत असतो. म्हणूनच जर तुमच्या आसपास कुठे हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा तिथी आहे आणि आपल्या पौर्णिमा ही कुलदेवीला देखील समर्पित आहे. चैत्र नवरात्र आत्ताच झालेली आहेत आणि आपल्या कुलदेवीची ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवीवरती या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे. श्रीसूक्ताचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर हा उपाय जो आहे तर तो यानंतर तुम्ही करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे. दिवा मातीची पंती घ्या, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेल तर कोणतं असेल ते घातलं तरी चालेल, परंतु त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी घालायची आहे. आता तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असेल असा चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर जो कलाव्याचा धागा आहे लाल पिवळा तो तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एका पुडीमध्ये म्हणजे कागदामध्ये मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या कागदाच्या पुडीमध्ये मुठभर जे काळे उडीद असतात पहा ते घ्यायचे आहे. बरोबर एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला फुटाणे आणि गूळसुद्धा घ्यायचा आहे. आता फुटाणे नसतील चणा डाळ घेतली तरी चालेल आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे. तर जिथे तुम्ही सर्व वस्तू घेऊन गेला आहात मंदिरात तिथे तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा घेऊन जाणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त तेल घेऊन गेलात तरी चालेल. मोहरीचं तेल तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल. ते तेल तिथे चालू असणाऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला
त्याचबरोबर जमलंच तर तुम्हाला रुईच्या पानांची माळसुद्धा करून घ्यायची आहे. रुईच्या पानांची 5, 7, 11 अशा पद्धतीने पानं तुम्ही घेऊ शकता. त्याची माळ तुम्हाला बनवायची आहे, तीसुद्धा सोबत घेऊन जायची आहे. ती माळ जर तुम्ही सोबत घेऊन गेला असताल तर तुम्ही हनुमानांना तुम्हाला ती त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे. आणि जे काही तुम्ही काळे उडीद असतील, काळे तीळ असतील, गुळफुटाणे असतील ते घेऊन गेला आहात तर ते तुम्हाला तिथे मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे. हा नारळ तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करत त्या नारळाला तुम्हाला जो कलाव्याचा धागा आहे तो 7 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. 7 वेढे त्याला मारून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही हनुमानांना हा नारळ अर्पण करणार आहात, ज्यावेळेस तुम्ही 7 वेढे त्या कलाव्याच्या धाग्याची नारळाला बांधता त्यावेळेस तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि हा नारळ अर्पण करताना देखील तुमच्या इच्छित मनोकामना व्यक्त करून हा नारळ मारुती रायाला अर्पण करायचा आहे. हा नारळ तुम्हाला फोडायचा नाही, तो तुम्हाला तसाच अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर तिथेच बसून हनुमान चालिसेचं पठण 1 वेळा करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण हनुमान चालिसा म्हणत असतो त्यावेळेस हनुमान हे स्वतः ऐकत असतात असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना देखील तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुमची प्रार्थना करून झाल्यावर तुम्ही घरी येऊ शकता. तर पहा, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत अडीअडचणी येत असतील, संकट येत असतील, आर्थिक समस्या असेल, पैशांच्या अडचणी असतील, त्या दूर होण्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या नारळावरती तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचा आहे. आणि तो नारळ तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे. आता हा नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे, 1 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. त्यानंतर हा नारळ दोन्ही हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपली जी काही समस्या असतील त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत. आणि त्या समस्या दूर होण्यासाठी, घराची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ जो आहे तर तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे. तुम्हाला जर हे पण शक्य नसेल की देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करणं, तर एका लाल कपड्यात बांधायचा आणि तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने हा नारळ तुम्हाला वरती बांधून द्यायचा आहे. पुढच्या पौर्णिमेला तो नारळ सोडायचा आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही या हनुमान जयंतीच्या दिवशी करून पहा. करून पाहिल्याशिवाय तुम्हाला याचा अनुभव येणार नाही. जर एकदा तुम्हाला अनुभव आला की मग तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की करायला सुरुवात करताल. तर एकदा करून पहा, नक्की प्रभावी उपाय आहे, अत्यंत प्रभावी आहे. बऱ्याच जणांनी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, घरातील अडीअडचणी दूर होतील, शत्रू त्रास दूर होईल, इडापिडा नजरबाधा ही सुद्धा दूर होऊन जाईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.